नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पिलीभ जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत ज्ञानोबा जाधव व तांदुळवाडी पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली किसन फुलारे यांच्या प्रचार यात्रेचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीच्या वतीने फळवणी येथे करण्यात आला। यावेळी मारुती मंदिर, सिद्धनाथ मंदिर आणि खंडोबा मंदिर येथे श्रीफळ वाढून होम टू होम प्रचाराला सुरुवात करण्यात आली। फळवणी येथील प्रत्येक घरामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी प्रचाराचे पत्रक वाटप केले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी मोफत केलेले ऑपरेशन, पाण्याचे सोडवलेले प्रश्न, शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी दिलेले डीपी अशी अनेक विकास कामे आणि भविष्यातील विकास कामांचा आराखडा मतदारांना समजावून सांगितला। यावेळी पिलीभ जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत ज्ञानोबा जाधव, तांदुळवाडी पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली किसन फुलारे तसेच फळवणी गावचे युवा माजी सरपंच सचिन पाटील, फळवणी गावचे सध्याचे सरपंच सागर सुरवसे, माजी उपसरपंच प्रभाकर काका अवताडे, माजी उपसरपंच हनुमंतराव कोळी, धडाडीचे युवा नेते ज्योतिराम अवताडे, बाळासाहेब आसबे, रोहित अवताडे, किरण भोसले, युवराज बाबू बोडरे, हनुमंत भोसले, प्रशांत चव्हाण, युवराज सोनटक्के, सोमनाथ बोडरे, नंदकुमार सरतापे, अतुल वाघमारे, सागर सुरवसे, सतीश अवताडे, माकू वाघमारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि फळवणी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते। रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहोत। यांच्या सहकार्याने गावासाठी भरपूर निधी आलेला आहे। सरकार नसताना सुद्धा निधी येत आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण सहकार्य करून रामभाऊ यांना, त्यांचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांना, होणारे सगळ्यांना निवडून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। दादा, भारतीय जनता पार्टीचा प्रवेश तुमच्या फळवणी गावामध्ये जो प्रचार रॅलीच्या दरम्यान सध्या परिस्थितीबाबत तुम्ही दोन शब्द सांगावा आमची इच्छा। सध्या फळवणी गावात नाही पण माळशिरस तालुक्यात ही भाजप रामभाऊ सातपुतेमुळं त्यांनी इतकं जी काम केलं, ही मी सरपंच असताना त्यांनी 13 कोटी रुपये ह्या फळवणीसाठी टाकलेला आहे। त्यामुळे इतका विकास केलेला आहे आणि त्यांना आरोग्य दूत ज्यासाठी म्हणलं जाते गोरगरिबाची कामं किंवा रस्त्याचं काम असू द्या, ही फळवणी शिंगुर्णी रोड असू द्या, आमचा फळवणी बचेरी रोड असू द्या, आसबे वस्ती रोड असू द्या, बऱ्यापैकी समाज मंदिरं, आरोग्याच्या बाबतीत बरेच कामे या फळवणी गावातील केले। फळवणीतलीच नाही पण माळशिरस तालुक्यामध्ये काम केलेले आहे। तरी मोहिते पाटलाचा बालेकिल्ला हे काय नाही इथला, कारण बालेकिल्ल्याला सुरुंगच लावला होता। जनगोडे मॅडमच्या स्वरूपात मी हा बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेला आहे। पण आता भाजपचं मतदान हे भरपूर होणार आहे, कारण त्यांनी तळागाळ्यातल्या माणसापर्यंत भाजपाने पोचवलेला आहे की लाडक्या बहिणी असतील, लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये, त्यामुळे लाडक्या बहिणी मी कधीच भावाला विसरणार नाही त्या, ही अशी माझी खात्री आहे। आणि फळवणीकर कधीच ह्या भाजपपासून लांब जाणार नाही ती, एवढी मला खात्री आहे। आणि भाजपचं उमेदवार हे सर्वच येणार, ह्या माळशिरस तालुक्यात सपडा साप त्यांचा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगू इच्छितो। नमस्ते, तुम्ही फळवणी गावचे माझे सरपंच आहेत। बारामती झटक्यामध्ये आपलं सर स्वागत। आपल्या गावामध्ये आज भाजपच्या वतीने प्रचार यंत्रणा चालू आहे, तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा 2 मिनिटं। भारतीय जनता पक्षामुळं आमच्या गावाला भरपूर निधी मिळालेला आहे, त्यामुळे रामभाऊ सातपुते हा बळकट हात करण्यासाठी आम्ही सर्व गावकरी मदत करणार आहे। गावामध्ये तुमचं अजून राजकीय काय गटतट वगैरे आहेत का, काय त्यांचे काय गटतट नाहीत आता राहिले काय गावामध्ये तुम्ही ते भाजपला बऱ्यापैकी 100% जवळजवळ जे होते भाजपचे जुने कार्यकर्ते, त्या नवीन काय कार्यकर्ते सर्व एकत्र आलेले आहेत। आपल्या गावामध्ये तुम्ही प्रचार करत असताना किंवा भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला गावाच्या विकासासाठी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता सध्याला विकास म्हणलं तर अतिशय वेगानं चालू आहे भाऊंच्या माध्यमातून, पण 2-4 जी कामं आणलेली आहेत आजपर्यंत, फुलाकणी देऊन जे कामं लांबलेले आहेत आजपर्यंतच्या प्रस्थापिताकडून, तर ती कामं आम्हाला मार्गी लावायची आणि त्यांनी भाऊनी शब्द दिलेला आहे। पहिलं काम आमच्या फळवणी गावचं जे रामोशी समाजाचं जे जमीन आहे ती जमीन वर्ग फॉरेस्ट खात्याला झालेली आहे,
त्यांच्या नावावर असताना, तर ती जमीन आम्हाला माघारी घ्यायची आहे. त्याच्यासाठी भाऊने चांगल्या पद्धतीनं सहकार्य आम्हाला करतो ही एक शब्द दिलेला आहे. दुसरी गोष्ट, पुढल्या भविष्याचा विचार करता, पुढल्या पिढीचा विचार करता आमच्या वड्यावर दाराची एक आम्ही मागणी केलेली आहे आणि कायमस्वरूपी ती जर मागणी पूर्ण झाली आमची, तर जवळजवळ 90 ते 95% फळवणी गाव हे सुजलाम सुफलाम होण्याशिवाय राहणार नाही. पुढील पिढीचा 10 पिढ्या अत्यंत पुढल्या पिढीचा विचार करता हे अतिशय चांगलं काम आहे. आणि जर हे काम होत असेल तर गाव 80%, 85%, 90% व्हायला कुठलीच अडचण. मोहिते पाटलाचं एक बालेकिल्ला म्हणून तुमचं गाव ओळखलं जातं. खरी सर सध्या परिस्थिती काय खऱ्या अर्थानं तुमच्या फळवणी मोहिते पाटला बालेकिल्ला तसं पहिलं म्हणलं तर वावगं ठरत नव्हतं, कारण 90% गाव मोहिते पाटलांना झालं होतं. आणि त्याच्यामध्ये सचिन असेल, मी असेल, प्रभाकर काका असतील, अशी बरीच मंडळी होती त्यामध्ये. परंतु आता सध्या परिस्थिती पूर्णपणे पलटी झालेली आहे. आता सध्याला चांगल्या पद्धतीनं भाजपचं काम आहे. रामभाऊचं काम अतिशय खोला तळागाळापर्यंत आहे आणि त्या तळागाळातल्या कामामुळं सर्वसामान्य जनतेचं हित सांभाळता आता सध्याला गाव चांगल्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे. भारतीय जनता पार्टीचा तुम्ही पुरस्कृत प्रचार वगैरे करत असताना तुम्ही त्या पार्टीमध्ये प्रवेश केला असता, काय मागण्या वगैरे काय होत्या तुमच्या पक्षाकडे किंवा गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून? गावच्या विकासानं एकच मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता, तो म्हणजे आमदार खासदार झाल्यापासून 1 रुपया निधी आलेला नाही. 2 वर्षामध्ये आमदार झाल्यापासून 1 रुपया निधी आलेला नाही. तसं भाऊनी वर आपलं सरकार असल्यामुळं भाऊनी 1,30,30,00,000 रुपयाचा निधी ह्या फळवणी करता आता सध्याला 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये दिला.